नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मी वैशाली पाटील पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आता जी अनुश्री जी आहे ती टोळीतून बाहेर पडली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही अनुश्री जी आहे ती डोकं फोडून सांगते अक्षरशः रुचिताला की ह्या जो गेम आहे तो सेपरेटली इंडिव्हिज्युअल खेळायचा आहे. तू एकटी आली आहेस, एकटी खेळ म्हणून. तर ह्या रुचिताच्या डोक्यात तर काही घुसत नाहीये. तिकडं रोशन भजनकरला सगळ्यांनी चुगली दाखवली. आता बिग बॉसला असं झालंय की ह्याला सांगायचं तर कसं सांगायचं. अक्षरशः रोशनला सांगून सांगून सगळे घरचे दमले, बिग बॉस सुद्धा दमले. तर हे रोशन भजनकरचा काही गेम अजून तर काय डेव्हलप झालेलाच नाहीये. त्याला अजून विशालच्या साईडनंच खेळायचं आहे. त्याला एवढं सांगून सुद्धा काही कळत नाहीये. तर बघू, चला तर मग आधी कॅप्टन कोण होते आपण बघूया. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आता कॅप्टन्सी टास्क आलाय. कॅप्टन्सी टास्कमध्ये डायनासोर जो आहे तो आणलेला आहे. त्याचं नाव ठेवलंय पॉवर सोर्स. तर पॉवर सोर्स आणलेला आहे. इथे जो प्रभू आहे आपला तो म्हणतोय की ॲनाकोंडा आणलाय, परत म्हणतो डायनाकोंडा आणलाय, त्यानंतर म्हणतो डायनासोर आणलाय म्हणून. तर डायनासोरची जी अंडी आहे ती टाकलेली आहेत आणि जे इथे टास्क असा होता की बजर वाजल्यानंतर पळायचं होतं घरातल्या सदस्यांना आणि जो कोणी बजर वाजवेल त्याच्यात त्यांना ठरवायचं होतं की कॅप्टन्सीमध्ये कुणाला बाद करायचं म्हणून. आणि जी अंडी इथे फेकलेली आहेत त्याच्यावरती घरच्या सदस्यांनी नावं लिहायची होती की ज्यांना कुणाला ह्यातला कॅप्टन नको आहे म्हणून. तर इथे मग जे फर्स्ट राऊंडला जो आहे तो विशाल जो आहे तो बजर वाजवतो. त्याच्या आधी जी अनुश्री आणि तन्वी यांच्यामध्ये डील होते की डील अशी म्हणजे बोलणं चाललेलं होतं की मी फर्स्ट जाते पळते आणि मला ह्या विशालला बाहेर काढायचं आहे म्हणून. तर इथे तन्वीला जरासा विश्वास बसत नाही आहे, कारण की तन्वी जेव्हा राकेश आणि दीपाली यांच्याबरोबर बोलत होते त्यावेळेस ती म्हणते की अनुश्री मला असं असं बोलते की मी फर्स्ट जाते आणि मला विशालला आउट करायचा, तर तुम्ही मला हेल्प करा म्हणून. तर इथे जी तन्वी आहे ती म्हणते की मला हिच्यावरती विश्वास नाही आहे, हिचा अजून एक प्लॅन असू शकतो ह्या टोळीचा की आपल्याला काहीतरी वेगळं दाखवायचं आणि काहीतरी करून घ्यायचं म्हणून. इकडे विशाल आणि यांचा पण प्लॅन चाललाय की फर्स्ट कोणी जायचं म्हणून आणि त्यामध्ये दीपाली आणि तन्वीला आउट करायचं म्हणून. तर नक्की कोण जाणार ह्याच्यावरती इकडे पण टोळीमध्ये पण चर्चा चाललेली होती. त्यानंतर मग जेव्हा टास्क सुरू होतो त्यावेळेस विशाल जो आहे ते पळत पळत येतो आणि बजर वाजवतो, कारण की विशालचं स्पीड सगळ्यांनाच माहिती आहे. विशाल खूप खेळामध्ये खूप स्ट्रॉंगली खेळतो आणि ह्याच्यामध्ये विशालमध्ये बजर वाजल्यानंतर मग सगळ्यांनी जी नावं होती ती लिहिलेली होती आणि त्यामधून मग विशाल जो आहे तो तन्वीला आणि दीपालीला आउट करतो. इथे तन्वीला असं बोलतोय की हिने अजून एकदा सुद्धा नॉमिनेशन टास्कमध्ये आलेली नाहीये, तर मला हिला नॉमिनेशनमध्ये टाकायचं आहे आणि हिला पुढच्या वीकमध्ये मला कॅप्टन म्हणून नको आहे, नाहीतर ती पुढच्या वीकमध्ये सुद्धा सेफ होईल म्हणून. तर मला इथं कुठंतरी तिला नॉमिनेशनमध्ये टाकायचं आहे म्हणून. दीपाली हे म्हणतात की तन्वीच खेळते म्हणून ही काही खेळत नाहीये, तर मला दीपाली यांना पण आउट करायचं आहे म्हणून. तर इथे मग दीपाली सय्यद आहे त्या विशालवरती भडकतात. विशालला म्हणतात की तू 2 पोरींच्या खांद्यावरती बंदूक खेळून खेळतोयस, त्या 2 पोरींनाच खेळतोयस, नॉमिनेशनमध्ये तुला यायचं नसते, त्या पोरींनाच पुढे पाठवत असतेस, असं बऱ्याचशाच काही गोष्टी आहेत त्या दीपाली सय्यद इथे बोलतात. त्यावेळेस मग विशाल म्हणतोय की नाही का की एक मी गेम खेळायला आले, मी गेम खेळतोय, तुझं तू. तर इथे मग जेव्हा दीपाली सय्यद आहे ते म्हणतात की तू जो आहे तो गेम खेळतोयस, लेकिन ह्या पोरींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून बोलतोयस, तू समोरून खेळत नाहीयेस, टोळीचा मेंबर म्हणून तू फक्त ओरडत असतोस टोळी. आणि तेव्हा मग हा जो विशाल आहे तो म्हणतो की अरे टोळी कोण आहे तिथं दाखवा, ही सगळी टोळीची मेंबर येते बघ, मी जण सांगता सगळेजण मला इथे उभा राहिलेत म्हणून. तर मग इथं ही जी दीपाली आहे ती म्हणते की बघ मी पण बोलवते बघ, की माझी मंडळी मला येऊन थांबली मग. तर इथं असं काही नाही आहे. तर मग इथे दीपाली आहेत ते म्हणतात की तू जे पोरींच्या जीवावरती खेळतोयस असला मला मेंबर नको आहे आणि मी कधीच टोळीची अशी मेंबर नाही होणार म्हणून. त्यानंतर मग परत सेकंड राऊंडसाठी पण डील चाललेली होती. त्यावेळेस मग रुचिता जी आहे ती पळत पळत येते आणि रुचिता सेकंड बजर वाजवते आणि सेकंड बजरमध्ये जेव्हा मग नाव घ्यायचं होतं, बट ऑब्वियस ती राकेशचं नाव घेणार होती, कारण की राकेशला तिला उडवायचंच होतं. त्यामध्ये राकेशला उडवायच्या वेळेस बरोबर जी नाव रिझन असं देते की ही जी तन्वी जी आहे हीच गेम चालवणार आणि मला राकेश बापडचा गेम कुठंच दिसत नाही, तन्वीच्या इशाऱ्यावरतीच राकेश खेळतो म्हणून. तर इथे तन्वी म्हणते की माझ्या इशाऱ्यावरती काय खेळा, बाकीचं त्यांना स्वतःहूनच केलं, तर मी कुठं काय केलं, मी तुला कुठं काय बोलते म्हणून. तर इथे जी रुचिता आहे ती मला तोंडालाच लागायचं नाही, मग याशी बोलायचंच नाही म्हणून. त्यानंतर मग रुचिता जी आहे ती बोलते की हा जो आहे तो बुद्धी नाही आहे याच्याकडे वगैरे आणि हा काय गेम खेळत नाहीये. तर मग इथे मग राकेश म्हणतो की मला बुद्धिहीन माणसांसमोर बोलायचंच नाहीये, तिला काय करायचं ते बोलायचं ते बोलू दे म्हणून. तर इथे परत मग विशाल इथे मग राकेश जो आहे तो म्हणतो की नाही का की बिग बॉस मेरा महान, बिग बॉस मेरा महान 11 में से 7 बेईमान. तर ह्याच्यावरती लगेच विशाल काउंटर करतो, तसं काय विशालला सांगितलंच होतं लगेच. तर विशाल म्हणतो की 8 बेईमान आणि तेरी बाहर दुकान वगैरे काय आहे तिथं. तिथे म्हणतो की राकेश म्हणतो की मेरी दुकान बाहर अच्छी आहे. अच्छी आहे, ठीक आहे, अच्छी आहे. मग जो आहे तर ती नाव घेते, हे शॉकिंग नाव होतं की रुचिता नाव घेते ह्याचं रोशनचं. म्हणजे मला एक कळत नाहीये, तुम्ही सगळेजण म्हणता की टोळीचा मेंबर म्हणजे आधी खेळायचं, टोळीचा मेंबर नसेल तर मग दुसऱ्याला चान्स द्यायचा म्हणून. तर इथे रोशनचं नाव रुचिताने का घेतलं,
तर हिचं म्हणणं आहे की फेवरिझममध्ये म्हणून मी ती घेतलं होतं, माझ्यानंतर जर कुणाचं नाव आलं असेल तर मी तुझं नाव नाही घेणार म्हणून अशी आमची डील झाली होती. म्हणजे रोशनला तुम्ही पूर्णपणे यूज करून घेताय, त्याचं वोटिंग जे आहे ते तुम्हाला हवं आहे का, की तुम्ही रोशनला फक्त खेळायलासाठीच घेताय. मला एक कळत नाही आहे रोशनला बिग बॉसने सुद्धा चुगली दाखवली. इतके लोक ह्याला सांगतायत, भाऊंच्या धक्क्यावरती सुद्धा सांगतात की स्वतःचा पर्सनल गेम खेळा म्हणून. त्या रोशनच्या डोक्यात का बरं घुसत नाही, ती रुचिता एक तशी आणि हा एक असा. अक्षरशः नाही, जे दोघं जण आहेत ना डोक्यात जायला लागलं, म्हणजे की ह्यांना स्वतःचा गेम आहे की नाही आहे, की विशाल सांगेल तिकडेच खेळायचं, विशाल इकडे बोला की इकडे जायचं, विशाल थांब म्हणलं की थांबायचं, बोल म्हणलं की बोलायचं. आणि ते पण बोलताना पण विचार करायचा की कोण काय करतंय. तुम्ही काही त्या बहीण भाऊ बनायला आलात का, की तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळायला आला आहात, तुम्ही तुमची स्वतःची पर्सनॅलिटी दाखवायला आला आहात, की ह्या विशालबरोबर खेळायला आलात, की विशालला ट्रॉफी ही घे विशाल ट्रॉफी असं म्हणणार आहात का. तुम्ही स्वतःचा गेम तुम्ही तिथं आलात कशासाठी, बहीण भाऊ बनवायला आलात का. मला एक कळतच नाही ह्या दोघांचं काय नेमकं चाललेलं आहे नेमकं इथं. स्वतःचा गेम राहायला बाजूला आणि काहीतरी भलतंच करत बसले ते सगळेजण. ठीक आहे. त्यानंतर मग थर्ड राऊंडसाठी जेव्हा बोलणं चाललं होतं त्यावेळेस रोशन म्हणतो की मला जायचं आहे, मला काही ही खेळून देत, म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं गाजरच्या इथं उभा राहिला तर मी उभा राहिलो होतं, आता मला जायचं आहे म्हणून. इथं प्राजक्ता म्हणते की मला जायचं आहे म्हणून, आणि इकडे अनुश्री म्हणते की मला पण जायचं आहे म्हणून. तर ह्यांच्यामध्ये चाललेलं असताना मग परत मग ते लहानपणी कसं आपण खेळतो तसं ह्यांचं जे चाललं की कोण एक उंगली पकडा म्हणून, त्याच्यानं ठरवायचं चाललंय. आणि इकडे जे आहे ती दीपाली म्हणते की ह्यांचं आता चाललंय का, आता ह्यांच्यातच वाद चाललाय म्हणून, की नेमकं कोण जाणार म्हणून. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली ते की ज्यावेळेस थर्ड राऊंड आला त्यावेळेस मग रोशन भजनकर आणि अनुश्री पळल्या, आणि अनुश्रीचा हात थोडासा पाठीमागे होता, रोशन भजनकरनं पूर्णपणे बजर वाजवला होता इथे. आणि त्यामुळे रोशन भजनकर यांनी जी नावं घेतली ती विशाल आणि प्राजक्ता यांचं नाव घेतलं. पण विशाल आणि प्राजक्ताचं नाव घेतल्यानंतर रोशनच्या डोक्यामध्ये काही म्हणजे प्लॅनच नव्हता की त्यांची नावं काय घ्यायची. तो म्हणतोय की तुम्ही सांगा मी का नॉमिनेट करू म्हणून, म्हणजे मी का कॅप्टन्सीमधून बात करू म्हणून. तर मग इथे दीपाली पण म्हणतात की नाही का, की तुम्ही डोक्यात काहीतरी विचार करून ठेवला असेल ना, की तुम्ही का ह्यांना म्हणजे काढायचंय म्हणून. तुम्ही आठवा ना, तुम्हाला चुगली दिली होती, तुम्हाला बऱ्याचच काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या बोला म्हणून. इथे पण विशालला असं होतं की नाही का की माझ्या विरोधात भडकवतात म्हणून. तर इथे मग परत जो रोशन आहे तो म्हणतो की विशालने जे आहे ते रुचिताचा स्टँड घ्यायला पाहिजे होता जेव्हा राखी बोलली होती त्यावेळेस. तर त्यावेळेस पण सगळे म्हणतात की नाही का की तू तुझं बोल, तुझं काय आहे ते वन बोल ना, तिथे त्या रुचिताचा वगैरे नको बोलू. तर मी इथे विशाल म्हणतो की नाही का की बरं ॲटलिस्ट तू काहीतरी बोललास म्हणून. इथे पण मग विशाल बरोबर घाशा म्हणजे रोशनला झपाट्यात घेतला म्हणून. इकडे आणखीन एक गोष्ट घडली की रुचिता आणि अनुश्रीचं बोलणं चाललं होतं की थर्ड राऊंडच्या आधी. तर थर्ड राऊंडच्या आधी जी अनुश्री आहे ती म्हणत होती की मी आत्ता पळते, मला जाऊ दे म्हणून, कारण की मला जो आहे ते मी तुला नॉमिनेट नाही, म्हणजे मी तुला कॅप्टन्सीमधनं बाद नाही करणार आहे, मला विशालला आणि प्राजक्ताला करायचं आहे म्हणून. तर रुचिता तुझा नेमका प्रॉब्लेम काय होता, तुला कॅप्टन बनायचं आहे, एकच उमेदवार होता तो जाणार होता बरोबर, आणि एकच उमेदवार जाणार होता, तर मग अनुश्री जात होती तर तू एवढी सेंटी का होत होतीस, तुला नेमकं काय करायचं होतं. एक तर दावेदार जाणार होता त्यात तुझं नाव ती घेते आणि ती विशालला बाद करायचं म्हणते, तर ही एवढा मेलो ड्रामा करते अक्षरशः की तसं काय. इथं अनुश्री डोकं फोडून सांगते की मी 3ऱ्या वीकमध्ये जे तुला सांगितलं होतं ते आता 7व्या वीकमध्ये घडतंय तुझ्या बाबतीत, तू रडतीयेस, तुला कळत नाही का, अगं बाई मी डोकं आपटू का काय करू. अक्षरशः त्या अनुश्री इतकी फोडून फोडून जीव ओढून सांगते, ह्या बाईच्या काही डोक्यात घुसतच नाहीये. इकडे विशाल पण ती अनुश्रीबद्दल बोलते की विशाल ही नको आहे म्हणून अनुश्रीला, काय कारण की हिला स्ट्रॉंगेस्ट प्लेअर नको आहे, की जर समजा जर कॅप्टन्सी टास्कमध्ये काही वेगळा विषय असेल तर हिला विशाल नको आहे म्हणून ही आता भडकवते बघ तिकडे तिला. आणि इकडे विशालचं असं म्हणणं आहे की मला टेस्ट करायचं आहे की मी दरवेळेस कॅप्टन्सीमध्ये बाजूला सरकतो आणि आता मला कॅप्टन व्हायचं आहे म्हणून. तर मला मी बघत होतो की नेमकं कुणाला काय म्हणजे जे कोण मला बाहेर काढायला बघते म्हणून, कारण की मागच्या वेळेस पण मला सगळेजण बाहेर काढायला बघत होते. त्यावेळेस मग रुचिता आल्यानंतर रुचिता म्हणते की तिचं नाव असं असं आहे म्हणून. तर इथे मग विशाल जो आहे ते कळतं की विशालला ही जराशी मॅनिपुलेट होती म्हणून रुचिता आपल्याकडनं. लगेच रुचिताला विशालने मॅनिपुलेट केलं आणि विशालला बोलते की हिने जेवढं सगळं अनुष्ठीनं बोललं होतं ना हे सगळं जाऊन मी विशालला सांगते. असं म्हणजे मला असं इतकं हे झालं होतं ना की ही जी अनुश्री आहे ती हिला अक्षरशः कुठंतरी हे करून सांगावं की बाई काय करतेस तू, ही अनुश्री तुझ्या साईडनं बोलते आणि ती पण तू तिलाच चुकीचं ठरवतेस. इकडे विशालला सगळं सांगून बसते की ती असं बोलते म्हणून. मग विशाल म्हणतो की अरे मी तुला मला कॅप्टन म्हणून नको आहेस, मला तूच म्हणून हवी आहेस कॅप्टन, तू जर झालीस काय मी झालो काय, ठीक आहे तू जे आहे ते खेळ, माझं असं काय नाही राहिलेलं, आता मला पर्सनली मनातून वाटते की तूच कॅप्टन व्हावी म्हणून. मी फक्त लोकांची टेस्ट करत होतो की तू कोण कसं काय बोलतोय कोण काय करतोय म्हणून.
इकडे अनुश्री आणि सागर आणि प्राजक्ता हे तिघं पण बोलत होते. त्यावेळेस अनुश्री म्हणते की हा जो विशाल आहे तो म्हणतोय की टोळीचाच एक जण कोणतरी कॅप्टन झाला पाहिजे म्हणून, टोळीचा एक कोणतरी कॅप्टन झाला पाहिजे म्हणतोय. तर मग मी रुचिताला म्हणते ना मी कॅप्टन्सीसाठी निवडते म्हणून, तर मग आता हा का सहा करतोय की हा का बोलतोय की मी कॅप्टन्सीसाठी, ह्याचा इगो हर्ट होतोय लगेच की ह्याला कोणी स्ट्रॉंगेस्ट प्लेअर नको आहे म्हणून हा असं बोलते म्हणून. म्हणजे हा बोलला तरच आपण करायचं, हा नाही बोलला तर मग नाही करायचं का, की फक्त टोळी ह्याचीच आहे का. मग इथे अनुश्रीचे जेवढे मुद्दे होते ना ते सगळे बरोबर होते, कारण की विशालच्या मनासारखं झालं तर विशाल खुश, तिकडे तन्वी खुश, तन्वीच्या मनासारखं झालं तर इकडे विशाल खुश, विशालच्या मनासारखं झालं तर. त्यानंतर मग हा थर्ड राऊंडमध्ये मग जेव्हा जो रोशन आहे ते या दोघांची नाव घेतो. त्यानंतर अनुश्री जी आहे ती म्हणते की मला पण ही तर बोलते की तू जी चुगली केली होतीस त्याबद्दल बोलते की मला ही चुगली दाखवली होती आणि मला इथून इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे, मला इथून बाहेर पडायचं आहे, मी माझा गेम सेपरेटली खेळणार आहे म्हणून. त्यावेळेस मग ही जी चुगली दाखवली होती त्याच्यावरून ह्या दोघांचं म्हणजे मी तुमच्यासाठी सगळं करते आणि मग काय क्लिअर झालं होतं, मग ह्याच्यावरून मग ह्या दोघांची खूप वादावादी होते आणि यामध्ये विशाल अक्षरशः तिच्या अंगावरती धावून धावून गेल्यासारखा बोल 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 असं हे करून हे करतोय की मला पण तुझी चुगली दाखवली होती म्हणून, मी पण हे केलं होतं, मी पण ते केलं होतं. तर मग इथे प्राजक्ता जी आहे ती म्हणते की नाही काय शांतपणे बोला काय असेल ते. तर इथे राकेश बापट म्हणते की तू शांत बस ना, त्या दोघांचं चाललंय तर तुला काही सत्संग करायचं आहे काय, कुणाचं काय त्यांचं काय. तर इथे मग प्राजक्ता आहे ती पण राकेशवरती चिडते. राकेशला म्हणते की नाही का की तू माझ्या बोलण्यात बोलू नकोस, तू प्रत्येक वेळेस काय बोलतो सत्संग सत्संग. तर इथे राकेश बापट म्हणते पाहिजे तू काहीतरी बोल, आता तरी बोल, माझ्या पुढे तरी बोल. प्राजक्ता म्हणते मला काय नाही बोलायचं. तर इकडे मग परत अनुश्रीची खूप भावूक झाली होती, कारण की अनुश्री म्हणते की मी ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सगळं करते, मी चहा आणून देते, मी अंडी करते, मी जेवण बनवते आणि ह्यांना जेवण वगैरे काय बनवता येत नाही म्हणून मी स्वतः बनवते, मी घरी सुद्धा एवढं जेवण कधी कुणाचं बनवलं नव्हतं, तेवढं मी इथे करते आणि ही लोक माझ्यासाठी जेवायला सुद्धा थांबत नाहीत माझ्यासाठी. मग हे कुठेतरी फील होतं, म्हणजे आपण जर घरी जेवण वगैरे बनवत असतो ना, आपल्यासाठी कोणी थांबलं नसेल तर हे फील होतं आणि तिलाही ते कुठेतरी फील झालं, त्यामुळेच ती एवढं सगळं तिचं बाहेर होतं आणि त्यात ती चुगली आली आणि तिला त्यातनं ॲक्च्युअली तिला बाहेर पडायचं होतं टोळीमधून, कारण की काही निर्णय जे घेताना तिला खूप एक्सप्लेन करायला लागायचं ह्या विशालला, रुचिताला. मग त्यामुळं ही विशालच्या साईडलाच बसायची, त्यामुळे ही खूप ओव्हर रुचिता तर करत होती आणि त्यात रुचिता बोलली होती की हिचं रडणं वगैरे सगळं मला फेक वाटतं म्हणून. तर हे सगळं ते ब्लस्ट ओन झालं होतं आणि त्यामुळेच रुचिता इथे जी अनुश्री जी आहे ती बाहेर पडते. त्यानंतर मग इकडे दीपाली सय्यद पण खूप कन्सोल करते की नाही का की तू एकटी नाही आहेस, तुला असं काही हे करून घेऊ नकोस, आम्ही आहोत, आमच्या संग जेव बस उठ काय करायचं, तुझा तो इंडिव्हिज्युअल गेम आहे तो तुझा तू खेळ, पण आम्ही आहोत. इकडे तर मी पण बाहेर बाथरूम एरियामध्ये म्हणते की नाही का मला आधी वाटत होतं की ही जी आहे ती विशालनेच पाठवलंय म्हणून, पण ही आता हे झालंय आता मला क्लिअर झालंय म्हणून की ही जी आहे ती इंडिव्हिज्युअल खेळणार आहे आता म्हणून. त्यानंतर असं झालं की काही जो विषय झाला त्यावेळेस तन्वी आणि प्रभू हे दोघं जण बोलत होते. त्यावेळेस प्रभू म्हणते की मला हेल्प करणार ना कॅप्टन्सीसाठी, तर इथे तन्वी म्हणते की अरे तूच आपला काट्यातला एकमेव सदस्य आहेस ना, तर तुलाच आम्ही आधी करणार आहोत. त्यानंतर मग ती अनुश्री आले तर अनुश्रीला बघू म्हणून आणि मी तुझ्यासाठीच राकेशला आणि दीपालीला बोलणार आहे म्हणून. तर इथे मग प्रभू आहेत म्हणते की ते आपल्याच टीम मधले आहेत ना, त्यांना काय बोलायचं आहे. तर मग इथे म्हणते अरे तसं नसतं, आपल्याला बोलावं लागणारच. इथे अनुश्री पण दीपालीला म्हणते, तर तेव्हा दीपाली पण म्हणते की नाही का की आता टीममधले 2 जण आहेत तर आपण बघूया कसं काय होतंय, तू नको टेन्शन घेऊ म्हणून. आता इकडे रुचिता पण लगेच म्हणते की नाही का की आता ही अशी रडते वगैरे, ही का रडते, कारण की हिला आता कॅप्टन्सीसाठी कोणतरी हवं आहे ना, त्यामुळे आता ही रडते आणि ही त्यांच्याकडे जाऊन मतं वगैरे मागणार आहे म्हणून हिचं सगळं चाललंय म्हणून. आणि नंतर मग इकडे अजून एक गोष्ट अशी झाली की सकाळीच भांडण लागलंय की राखी आणि तन्वीचं. तर तन्वीला जे आहे ते वॉशरूमला जायचं होतं आणि राखी विचारच करत होती की कधी ही तन्वी येते आणि राखी आहे ती अडून बसली, जा तुझं बाथरूम तिकडे आहे ना तिकडे जा म्हणून, इथे नाही यायचं, इथे आमचं आहे ना तर आम्ही ते वापरणार आहे म्हणून. इथे राखी अडून बसली होती, वाट बघून बघून अक्षरशः मग राखी बोलते, इथे तन्वी बोलते अक्षरशः, तर इथं राखी म्हणते मी शेष नाव आहे तू जा इथनं. तर मग इथे अक्षरशः वैतागून नंतर मग तन्वी जी आहे ती भांडते पण राखीच्या पुढे काही चालत नाहीचं. तर मग इकडे मग तन्वी अक्षरशः निघून जाते वॉशरूम एरियामध्ये, तिकडे बाथरूमच्या कॅप्टन्सीच्या इकडे राकेश आणि दीपाली यांचं सुद्धा बोलणं चाललं होतं की ही जी आहे ती मुद्दाम करते का काय, कारण हिला जर रूम दिलेली आहे तिकडे तर तिकडे यूज करणार 2-3 दिवस तर आहेत ना, तर हिने यूज करायला काय, म्हणजे हिला भावच्या धक्क्यावरती सिंपती वगैरे, म्हणजे ह्या दोघांचं पण बोलणं चाललं होतं की ही कुठेतरी चुकीची आहे म्हणून. तर हे जे आहे ते तन्वीला पण बोललं पाहिजे, पण तन्वीला बोलून तन्वी काय ऐकणार नाही या दोघांचं, ह्यांना माहिती आहे, त्यामुळे हे दोघं जण तिला काय बोलायला जातच नाही आहेत. तर एवढंच आज झालं. तर तुम्हाला काय वाटतं की अनुश्रीने टोळी सुटली याबद्दल तुमचं काय, आणि रोशन आणि रुचिता यांनी थोडासा गेम अप केला पाहिजे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, नक्की आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.